मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केलाय। दरम्यान त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त केले जाते। याचं कारण देखील त्यांनी एक भावनिक पत्र लिहित दिलं आहे। याबाबत जोशी यांनी एक भावनिक पत्र लिहिलं आहे जे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं। त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आता मला थांबायचे। नमस्कार, हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही। राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती। मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेलं पक्षांतर, संधी साधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे। मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे। आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपण थांबावं असा विचार मनात पक्का होत गेला आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे। मी आता 55 वर्षांचा झालो आहे। स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे। त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देतोय। पक्षाने मला मोठं केलं याची मला जाणीव आहे। त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व माननीय नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करत आहे। माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत अर्थात आमदारकी 13 मे रोजी संपुष्टात येत आहे। ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे। आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन। 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन। एखाद्या सामान्य तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती देण्यात यावी। 13 मे नंतर मी पूर्णपणे सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे। हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही तर सखोल विचारांती घेतलेला आहे। यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा, त्यांच्यासाठी कार्य करत राहीन। राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा ठरला आहे। याची मला पूर्ण जाणीव आहे। या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो। राजकारण हे माझ्या आयुष्यातील एक निमित्त होतं। या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या निभावण्याची संधी मिळाली। हे कार्य मात्र पुढेही अविरत सुरू राहील। कोरोनाच्या काळात एकल पालकत्व नशिबी आलेल्या बहिणींसाठींचा सोबत पालकत्व प्रकल्प, नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीचा दीनदयाल थाळी प्रकल्प, मोहगाव झिलपी येथील गोसेवा प्रकल्प, श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे सामाजिक प्रकल्प, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य ॲम्युचर हॉकी संघटना, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना, नागपूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन, खासदार क्रीडा महोत्सव या क्रीडा क्षेत्रातील विविध पदांना न्याय देईन। तरुण खेळाडूंसोबत उभा राहून त्यांना प्रोत्साहन देईन। काळ कुणासाठी थांबत नसतो, तो पुढे जातच राहतो। मात्र त्या काळातील काही क्षण आपल्याला आतून हादरवतात। त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो, इतरांना नाही। किमान स्वतःला न्याय देता आला तरच जगणे अर्थपूर्ण ठरते, हा माझा ठाम विश्वास आहे आणि तोच निर्णय आज मी घेतलाय। कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर संस्कार केले, मला घडवलं। पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत राजकारणात अनेक संधी दिल्या। या सामान्य कार्यकर्त्याला 4 वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देत सन्मान दिला। याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शीर्षस्थ नेतृत्वाचा कायम ऋणी राहील। राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील याची मला खात्री आहे, कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे, हे मी अभिमानाने सांगतो। मात्र माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे आणि नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही हे अंतिम सत्य। म्हणूनच अधिक काहीही न बोलता आज मी हा निर्णय घेत आहे। शेवटी एवढेच, कुर्सी नहीं कीमत बचाने चला हूँ, शोर नहीं सुकून चुनने चला हूँ, किसी और की राह रोशन हो सके इसलिए खुद एक कदम पीछे हटा हूँ। आता मी थांबतोय। धन्यवाद मित्रांनो। आपलाच आमदार संदीप जोशी।